वहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आजचा उपनिषदाचा विषय अतिशय गहन आहे. हळूहळू ही पुढची उपनिषद खूप खोल, म्हणजे उपनिषद खोल जात नाही आहेत. आम्हाला बुद्धीच्या पातळीवर खोल जायला लागेल. पुन्हा पुन्हा तेच ढोबळ विचार आम्हाला चालणार नाहीत. एक साधं उदाहरण आहे. आपण साधारण जेव्हा आपल्याला कळायला लागतं दुसरी तिसरी चौथीत आपण शिकतो की मुळं, झाडाची मुळं जमिनीतलं पाणी आणि क्षार शोषतात. म्हणजे वनस्पतींचा कोणता भाग पाणी आणि क्षार शोषतो तर झाडाची मुळं शोषतात. हे आपल्याला समजतं. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर 5वी 6वी मध्ये आपण प्रकाश संश्लेषण ही क्रिया शिकतो. प्रकाश संश्लेषण ही क्रिया शिकतो. तेव्हा ती क्रिया शिकत असताना आपल्याला परत हा प्रश्न पडत नाही की आपण कोणत्या झाडाचा कोणता भाग अन्न आणि पाणी शोषून घेतो जमिनीतून, हा प्रश्न पडत नाही. तो फिक्स झालेला असतो.
त्याच्या बेसवरच आपण पुढचं शिकू शकतो. प्रकाश संश्लेषण इथेच काही गाडी थांबत नाही. मग त्याच्या पुढे काय आहे अजून, तर सगळं वनस्पतीशास्त्र, पानांमध्ये अन्न कसं साठवलं जातं आणि आणखीन काही बऱ्याच गोष्टी. मग वनस्पतीशास्त्र, त्या वनस्पतींचे प्रकार किती आणि काय किती, कोणत्याही वनस्पती अशा का वागतात, तशा का वागतात, आणि म्हणजे त्याच्यात खूपच वनस्पतीशास्त्र आपण पुढे शिकूही शकतो सखोल. मग त्याला काय आहे, बेसिकची खूपच गरज आहे. असं स्टेप बाय स्टेप आपण शिकत जातो आणि एक एक ज्ञान हे त्याचा पाया गच्च बसवून टाकतो. आता नाही, त्यातलं आता आम्हाला काही शिकायचं नाही. या मार्गामध्ये काय होतं माहिती का, अध्यात्म मार्गामध्ये इतर ज्ञानांसारखं वैश्विक ज्ञान नाही आहे. तिथे 2 प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स वापरून पुढे जावं लागतं. 2 प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स वापरावी लागतात. एक आधी स्थूल इन्स्ट्रुमेंट वापरावं लागतं, मग सूक्ष्म इन्स्ट्रुमेंट वापरावं लागतं. अगदी सोपी गोष्ट आहे. अगदी सोपी गोष्ट काय, आपण काहीतरी करत असू, आता काहीही समजा, आता काहीतरी बटाट्याचं करायचं आपल्याला, तर बटाटा किसणार आपण आधी. किसल्यानंतर काहीतरी एक वेगळी रेसिपी करायची म्हणून बटाटा किसला, एक इन्स्ट्रुमेंट वापरलं. बटाटा मिक्सर केला, दुसरं इन्स्ट्रुमेंट वापरलं आणि बटाटा शिजवला. शिजवण्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट वापरली, पण दोन्ही इन्स्ट्रुमेंट नंतर टाकूनच दिली, म्हणजे त्याचा लोप केला. म्हणजे आता ती इन्स्ट्रुमेंट नको आहेत आम्हाला हे जाहीर केलं आणि मग शेवटची प्रोसेस केली. त्याच्याप्रमाणे काय आहे की आपल्याला देह तर इथे आणलाच पाहिजे. ऐकायला इंद्रिय हवी आहेत, ऐकायला आपल्याला इंद्रिय हवी आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इंद्रिय ही देहावर आहेत, म्हणजे स्थूल आहेत. ऐकणं, बघणं वाचनासाठी, जाणणं, आणि मग नंतर ऐकल्यानंतर ती जी इंद्रिय आहेत आपली, त्यांच्याद्वारे आपण ऐकल्यानंतर आपण काय करणार आहोत, सूक्ष्म असं जे मन आहे ते मनामध्ये आधी विचार चालू होतील त्याच्याबद्दल. मागे पुढे कमी जास्त विचार होतात, मान्य आहे. मन आहे म्हणजे सगळ्यांनाच तसे विचार होतात. त्याच्या पुढे काय आहे, त्याच्याहून सूक्ष्म अशी बुद्धी आहे. आणि ही जी सूक्ष्म बुद्धी आहे, हे आपण आता 3रं इन्स्ट्रुमेंट वापरतोय, कारण बनणारी रेसिपी अतिशय उत्तम हवी आहे. शरीर, मन आणि बुद्धी अशा 3ही इन्स्ट्रुमेंट वापरून नंतर आपण काय करतो आहोत, त्याच्यानंतर आपण ते 3ही इन्स्ट्रुमेंट सोडून देतो आहोत. त्याच्यापेक्षा सूक्ष्मात तिथे कोणतंही इन्स्ट्रुमेंट चालत नाही. खरं तर काय आहे, आपल्याला वाटतं की आपल्याला शब्दांनी सगळं व्यक्त करता येतं.
खरं तर शब्दांनी आपण रोजचं निम्मच आयुष्य व्यक्त करतो. बाकी सगळी आपली बॉडी लँग्वेज, दृष्टी, आपला स्वभाव, आपली हालचाल विचारांप्रमाणे हेच सगळं बोलत असतं. ते ज्या पद्धतीने आपल्याला जाणता येतं, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काही न सांगता त्याला त्याच्या मनातले विचार जाणता येतात. हे ज्यावेळेस थोडंसं घडायला लागेल तेव्हा आपल्याला उपनिषदांच्या अर्थाचा स्पर्श व्हायला लागेल. तोपर्यंत होणार नाही. म्हणजे उपनिषद ही सखोल अर्थ सांगणारी आहेत, थोडंसं मान्य आहे. आमच्या मानाने ती सखोल आहेत, कारण आम्ही सखोल नाही, नाही तर ती आमच्या बरोबरच असती, मग आमच्याच लेव्हलला. या उपनिषदांमध्ये ज्यावेळी शब्दांवरून, एखाद्या शब्दावरून त्याच्या पलीकडच्या हजारो मैल दूरवरचा अर्थ आपल्याला समजेल, त्यावेळी आपल्याला परमात्म्याचा स्पर्श होऊ शकेल. नाही तर ढोबळ मानाने होणार नाही. आत्ताच जसं सांगितलं की मुळं जमिनीतलं पाणी आणि क्षार शोषतात, हे एकदा पक्क झाल्यावर त्याच्यावर विचार करायचा नाही. उदाहरणार्थ काय की माया ही खोटी आहे, परब्रह्म हेच पूर्ण सत्य आहे. हे विधान आणि ही माहिती या शास्त्रामध्ये अतिशय बेसिक आहे. आता ते आम्हाला ठामपणे माहिती आहे, त्याचा उच्चार करण्याची आता गरज नाही. ते आम्ही आत्मसात केलेलं आहे पूर्णपणे. मायापेक्षा परब्रह्म पूर्ण वेगळं आहे, पूर्ण आत्मसात केलं. सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं तेव्हा ते आम्ही पाठ करायचा प्रयत्न केला, वारंवार घोकलं. हळूहळू हळूहळू उपनिषदांच्या पद्धतीने आपलं विचारसरणी उच्च होत गेली पाहिजे. त्याच्याबरोबर जायचं आहे आपल्याला, पुढे पुढे जायचं आहे, खोल खोल जायचं आहे. शेवटी इन्स्ट्रुमेंट सोडून द्यायचेत, म्हणजे बुद्धीचा वापर करायचा आहे, पण जिथे बुद्धी स्पर्श करणार नाही तिथपर्यंत आपण प्रत्येक वेळी आलो पाहिजे. हे अजून नुसत्या शब्दात कळणार नाही. प्रत्येक गोष्टीची आम्हाला उत्तरं हवी असतात. बोला लवकर, रात्र आहे का दिवस आहे, बोला पावसाळ्यात पाऊस पडतो की नाही, हो, अशी उत्तरं सगळ्या गोष्टींची हवी असतात. परब्रह्म कसं आहे, परब्रह्म अनाकलनीय आहे. अरे अनाकलनीय हा शब्द पाठ होतो, पण अनाकलनीय, अनआकलनीय म्हणजे ते न समजण्यासारखं, लवकर आकलन होत नाही. ह्याचा अर्थ काय, लवकर याचा अर्थ काय, कोणालाच आकलन होत नाही. नाही, बुद्धीनी ते आकलन होत नाही. आकलन कोण करतं, बुद्धी करते, आणि बुद्धीनी हे परब्रह्म आकलन होत नसतं. मग आता काय करायचं, मग नको आहे का परब्रह्म, अनाकलनीय तर नको आहे का, नाही ते तर हवंच आहे. मग काय करायचं,
मग इंद्रियांनी स्पर्श करायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, हात आणि पाय न लावता प्राणी अन्न खातात. म्हणजे काय? ते तोंड लावून अन्न खातात. आम्ही आता इंद्रिय लावणार नाहीये, मन लावणार नाहीये, बुद्धी लावणार नाहीये, त्वचा लावणार नाहीये. मग आम्ही काय लावणार आहे? आम्ही लावणार आहोत जाणीव, फक्त जाणीव. जी जाणीव शरीरावर कुठेही मिळणार नाही. आता हृदयस्थ परमात्मा हा विषय नाही चाललेला, भक्तीचा विषय आहे तो. हृदय लावणार आहे का काय मग परब्रह्माला? नाही. कुठल्याही भ्रमात आम्हाला राहायचं नाही. आता कुठल्याही, आत्ताच सांगितल्याप्रमाणे हात किंवा पाय यांनी प्राणी खात नाहीत. याचा अर्थ ते फक्त तोंडाने स्पर्श करतात अन्नाला. आम्हाला भगवंतानी कोडं घातलंय, त्या आत्मतत्वाने कोडं घातलंय. तुम्ही तुमच्या इंद्रियाने मला स्पर्श करायचा नाही. तुम्ही तुमच्या देह तर खूपच बाजूला राहिला, तो तर नाहीच इथे, पण मनानेही मला स्पर्श करायचं नाही, बुद्धीनेही मला स्पर्श करायचं नाही. मग आता जे काय उरलं, अहंकाराने स्पर्श केलात तर तुम्ही सत्यापासनं 2 कोस लांब फेकले जाल. परत सत्याचं नावच नको. मग कशाने स्पर्श करणार आहे? केवळ ती जाणीव, केवळ ती अनुभूती. आणि हे काही नवीन सांगायला नको. जाणीव जाणीव जाणीव, कशाची जाणीव असते? मुलं शाळा कॉलेजला जातात, ती लवकर येत नाहीत. मग आईच्या मनात प्रश्न उभे राहतात, काय झालं असेल? कॉलेज लवकर सुटलंय का नाही? ट्रेन मिळाली आहे का नाही? व्यवस्थित येतोय का नाही? कोणी भेटलंय का? मित्राकडे गेलाय का? काय झालंय? काय नेमकं काय झालं असेल? अजून का उशीर झाला? फोन लागत नाहीये. हे काय आहे? इथे मन स्पर्श करतं का? बुद्धी स्पर्श करते का? प्रेम स्पर्श करतं का? काय स्पर्श करतं आईचं? ती जाणीव स्पर्श करते तिथे. म्हणजे रोजच्या जीवनात आम्ही वापरतोच आहे हे. काय आई काय मुलाला जाऊन बघते का काय प्रत्यक्षात? हात लावून अजून का नाही आला, स्पर्श करते का काय? हे सगळं कशाने घडतंय? मग ती जाणीव जर इतकी आमच्यामध्ये मुरलेली आहे, तर ती तिथे का लावता येत नाही? त्याचं कारण आईला जेवढं पुत्राचं आकर्षण असतं, आपलेपण असतं, आपुलकी असते, आई आणि मुलगा एकच असतात, तितकं आम्ही आणि आत्मतत्व हे एक असून सुद्धा आम्हाला तितकं आकर्षण आत्मतत्वाचं वाटत नाही. हा जन्मानुजन्मांचा संस्कार आहे. खूप म्हणजे खूप संवेदनशील व्हायला हवंय. खूप संवेदनशील व्हायला हवंय तिथे. लाईटली घेण्यासारखा हा विषय नाहीये. प्रत्येक जो शब्द आहे गुरुनी बोललेला, या उपनिषदांमध्ये गुरु जे मंत्र घालतायत ते प्रत्येक शब्दाला किती अर्थ आहे आपण बघितलंय बरं का. खूप बघितलंय. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. काय आहे माहिती का?
गुरुचं ऐकणारा, इथे साधा शब्द नाही हा. गुरुचं ऐकणारा म्हणजे गुरुनी सांगितलं पाणी भर, तो ऐकत नाही कारण त्याला मोबाईल बघायचा असतो, असा नाही आहे अर्थ त्याचा. गुरुचं जो ऐकत नाही म्हणजे गुरु जे ज्ञान देतोय तो जो सहज घेतोय, ते सहज येता जाता, खाता पिता, काम करता करता, जाता येता, चणे खाता खाता, असं जो ऐकतोय त्याला तो काही नाही, त्याच्यात काही बदल होत नाही, तो मायेत फिरत राहतो. जो गुरुचं ऐकतोय पण अंधश्रद्धेने ऐकतोय, अंधश्रद्धेमध्ये तो इतका जातो की चुकीचे अर्थ घेतो तो. त्याच्यामुळे तोही वायात जातं त्याचं. कारण गुरुची सेवा करावी, मग तो गुरूंचे पायच चेपत बसतो. गुरुची सेवा करावी, गुरूंना खायला दे, गुरूंचं ताट धू, गुरूंचे हात धुवून दे. गुरूंना ते अपेक्षित नाही आहे, पण ते परीक्षा बघत असतात. त्यांना ते अपेक्षित नाही आहे. गुरूंची सेवा म्हणजे काय माहिती का? गुरूंचं सगळं ज्ञान जसंच्या तसं आत्मसात करून ते अजून फुलवून ते ज्ञान तसंच्या तसं लोकांना देता आलं पाहिजे. पण अर्थातच ते ज्ञान ग्रहण करायच्या आधीच किंवा त्याला अटी आहेत. त्यावेळी गुरुकुलाची पद्धत होती आणि गुरुकुलामध्ये आपल्याबरोबर शिकत असलेले जे लोक आहेत त्यातल्या एखाद्याला जर ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता जास्त असेल तर त्याने ते ज्ञान ग्रहण करून फावल्या वेळात आपल्या गुरुबंधूंना म्हणजे इतर आपल्याबरोबर असलेल्या शिष्यांना ते ज्ञान द्यावं, अशी ह्याला म्हणतात गुरुची सेवा. ज्याच्या त्याच्या लेव्हलप्रमाणे, लेव्हल म्हणजे काय, नवीन लोकांना त्याला जर का ज्ञान द्यायचं असेल तर हे गुरुकुलात काय चाललंय हे ज्ञान देऊन उपयोग नाही. वर्गामध्ये काय चाललंय हे ज्ञान बाहेरच्या लोकांना देऊन उपयोग नाही. आपण किती ज्ञानी, आपण किती विद्वान हे काही दाखवायचं नाही, त्यांचं नुकसान होतं. त्यांना याचा गंधही नाही आहे, त्यांना त्याची लिंक नाही आहे डोक्यात. गुरुची खरी सेवा पूर्वीच्या आचार्यांनी सांगितली, ही गुरुची सेवा कशी असावी. बाहेरच्या लोकांना गुरुकुलाला जोडायचं असेल तर त्यांना वरवरचं ज्ञान द्यायचं, पण ज्याला गुरु आपल्याला जे सांगतायत त्याला ते जास्त कळतंय त्याने गुरुकुलातल्या आपल्या बरोबरच्या लोकांना ते ज्ञान द्यायचं. ह्याला म्हणतात काय, सत्याच्या ज्ञानाने स्वतः फुलायचं आणि लोकांना फुलवायचं. याला म्हणतात गुरुची सेवा करणं. गुरुची सेवा. आणखीन एक उपनिषदाबद्दल सांगायचं म्हणजे या उपनिषदांवर इतका जोर का दिला गेला आहे वेदांच्या काळात. वेदांच्या काळामध्ये 2 गट होते. 2 गट तसे आपल्याला आजही दिसतात. पहा, कर्म तर सगळेच करतात, मानवाला कर्म चुकलेलंच नाही आहे.
परंतु भक्ती आणि ज्ञान असे दोन मार्ग आचरणारे दोन भाग पडतात लोकांचे. आजची भक्ती ही खूप वेगळी आहे. पण बऱ्याच वर्षापूर्वीची जी भक्ती आहे, वेदांमधलं सर्वसामान्यतः जर सगळं कल्चर बघितलं तर तशी मूर्तीपूजा जवळजवळ नाही आहे. मूर्तीपूजा कमी आहे. मूर्तीपूजा ही कल्पना शक्यतोवर नाही आहे. तिथे निसर्ग, सूर्य कृपा करतोय, वरुण कृपा करतोय आपल्यावर, चंद्राचं चांदण हे औषधी आहे. ते विशिष्ट पदार्थांवर चंद्राचं चांदण पाडलं तर त्याचं औषधी गुणधर्म त्याच्यात उतरतात. याच्यावरूनच कोजागिरीचं दूध ह्या चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. तर त्याच्यामुळे काय आहे की सगळ्या या निसर्ग देवतांची पूजा, निसर्ग देवतांचे यज्ञ, निसर्ग देवतांची स्तुती, निसर्ग देवतांचं पूजा हे असायचं त्यावेळी. त्याच्यामुळे मूर्तीपूजा नाही आहे. मूर्तीपूजा इथे नाही आहे. आणि मूर्तीपूजा नाही आहे म्हणून उपासना पद्धतीवर लोकांचा जास्त भर आहे. क्लिअर कट दोन भाग होते. ज्यांना कर्मकांडामध्ये इंटरेस्ट होता किंवा ज्यांना निसर्ग देवता आपल्यावर कृपा करतात, आपण त्यांची स्तुती करावी, हे वाईट नाहीच आहे. ते लोक त्याच्यात बिझी होते. आणि जे हा मार्ग क्रमून पुढे गेलेले आहेत ते लोक गुरुकुलात जात होते आणि तिथे कोणत्याही प्रकारची मूर्तीपूजा नसल्यामुळे सगुण उपासना हा विषय कुठेही नाही आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे ही, वेदाच्या काळातली गोष्ट आहे. आता त्यातनं वेदांमध्ये नंतर काही काही गोष्टी ॲड केल्या गेल्या आहेत, तो भाग नाही. मुळात जे वेद निर्माण झालेत त्याच्यामध्ये निसर्ग शक्तींची स्तुती करणारे काही लोक आहेत. यज्ञ, निसर्ग शक्ती, आणि प्रत्यक्षात यज्ञाच्याच माध्यमातून त्यांना जे हवं असेल ते प्राप्त करायचे. आपण आता भर कशावर देतो तर सगुण उपासना करायची. देवीला हे मागायचं, शिवजींना ते मागायचं आणि श्रीकृष्णाला हे मागायचं, असं आपण भर देतो. त्यावेळेसची पद्धती ती होती. त्याच्यामुळे भक्तीपेक्षा किंवा सगुण उपासनेपेक्षा निर्गुण उपासना जास्त होती. आणि निर्गुण उपासनेत गुरुकडे जाऊन लोक शिकत होते. त्याच्यामुळे उपासना पद्धती शिकवलेल्या आहेत गुरूंनी त्या लोकांना. मग जप असेल, मंत्र असेल, थोडासा आपली काय म्हणायचं, आपलं समर्पण कुठेतरी व्हावं
हा समर्पणाचा विचार आपल्या मनामध्ये, म्हणजे मी म्हणजे कोणीतरी आहे, हा अहंकार गळून पडण्यासाठी आणि समर्पणाचा विचार येण्यासाठी गुरूंनी इथे काही उपासना पद्धती शिकवलेल्या आहेत. शिष्य आणि गुरु यांचा संवाद पहिल्या भागात आहे. याच्यात 3 भाग आहेत. शिक्षा, ब्रह्मानंद आणि भृगु. सर्वसाधारणपणे शिक्षा म्हणजे शिक्षण. यामध्ये प्रवेश करताना मन कसं पाहिजे, अहंकार रहित पाहिजे, बुद्धी कशी पाहिजे, शुद्ध पाहिजे. म्हणजे विवेक करतेच बुद्धी, पण त्याच्यामध्ये अजून विवेक करता येण्यासाठी तिच्यामध्ये मनाने जर जास्तीत जास्त आपण उपासना केली त्या परब्रह्माची, तर बुद्धी शुद्ध होते. त्या सगळ्या गोष्टी या शिक्षा प्रकरणात शिकवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ते गुरुकुलातून घरी चालले आहेत, तर कायमचं ते ज्ञान त्यांच्याबरोबर राहावं म्हणून त्यांना काही उपासना पद्धती शिकवलेल्या आहेत. आणि सतत तुम्ही याचा वापर करा आणि हे ज्ञान पूर्ण तुमच्या जीवनामध्ये पसरवा असं सांगितलेलं आहे. दुसरं जे प्रकरण आहे ते ब्रह्मानंद प्रकरण आहे. ब्रह्मानंद प्रकरणात पुन्हा शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी हे एका वेगळ्या पद्धतीने ते समजावून सांगितलेलं आहे. कारण मनाचे कंगोरे अनेक असतात. मनाला अनेक कंगोरे असतात. ते सगळे मोडावे लागतात आणि मग त्यातनं झिरपावं लागतं. टोकदार गोष्टीमधून, टोकदार भागामधून आत काहीच शिरत नाही. त्यामुळे इथे बुद्धी तर हवी आहे, पण काय आहे माहिती का, पूर्वी मंदिरं ही थोडीशी छोट्या दारांची असायची, म्हणजे नक्कीच त्यातून वाकून जावं लागतं. डोक्याचा भाग वाकला की ताठमान असते ती कमी होते. आणि हे शास्त्रच आहे की अहंकाराचा जो भार आहे तो आपल्या मानेवरच असतो. त्यामुळे वाकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे सगुण उपासना, सगुण ईश्वर, म्हणून आपण म्हणतो ईश्वरासमोर वाकलं पाहिजे किंवा ईश्वरासमोर समर्पण झालं पाहिजे. अरे पण नैसर्गिक शक्तींपुढे सुद्धा समर्पित झालं ते पावसाला कोणी विचारत पण नाही आजकाल. मनातून आपण करतो का प्रार्थना? तुम्ही म्हणाल एकट्याने केलेली प्रार्थना काय उपयोगाची आहे, सगळ्यांनी केली पाहिजे. पण आपण समष्टीचा एक भाग आहोत. ज्यावेळी तो पाऊस वेळेवर येत असतो त्यावेळी मनातून धन्यवाद निघत नाहीत आपल्याला. आपण वाकून त्याला काही करतोय का? पूर्वीचे लोक खूप या बाबतीत अतिशय अलर्ट होते की निसर्ग शक्तींचं स्तुती
मन भरून करायची. त्यामुळे निसर्गाशी सुद्धा ते एकरूप होत होते. आता आज आपण ठरवलं की नुसत्या शब्दांमध्ये कडकपणे जो अर्थ आहे तो न घेता मन आपलं अतिशय हळूवार संवेदनशील झालं पाहिजे आणि त्याचा गर्भित अर्थ आपल्याला घेता आला पाहिजे. काय आहे माहिती का, सत्य हे काय आहे, त्या वाक्याच्या दोन टोकांमध्ये कुठेतरी सापडतं. मी बाहेर जात आहे यामध्ये कशाचाही संबंध नाही. बाहेर हे सत्य आहे या वाक्यातलं. बाकी सगळं माहितीच आहे. मी म्हणजे कोण आहे हे माहिती आहे, जाणं माहिती आहे, येणं याचा अर्थ वेगळा होतो तेही माहिती आहे. सगळे मोगम शब्द आहेत. बाहेर म्हणजे मी ॲब्सेंट आहे आता इथे. खूप छोटं उदाहरण, वाक्यात त्या वाक्याच्या दोन टोकांमध्ये कुठेतरी सत्य असतं. या विश्वाच्या भाषेमध्ये ढोबळमानाचं सत्य आपल्याला ओळखायची बुद्धीच्या साह्याने खूप सवय लागलेली आहे. पण जे खरं सत्य आहे, परमतत्वाचं सत्य, परमतत्व, हे जाणण्यासाठी गुरुची वाक्य, गुरु ह्याचा अर्थ काय माहिती का, उपनिषद, श्रुतिग्रंथ, वेदांत, जो कोणी सांगत असेल, कोणीही, त्याच्या वाक्यामध्ये, वाक्याच्या दोन टोकांमध्ये ते जे सत्य सूक्ष्म रीतीने असतं ते अजमावायचं असतं. खूप अशा गोष्टी आहेत की आपण शब्दशः अर्थ घेत नाही. काय माहिती का, पूर्वीची घरं आहेत ना, मोठी मोठी होती बरं का. एक उदाहरण सांगते तुम्हाला. पूर्वीची घरं मोठी मोठी होती, खिडक्या मोठ्या मोठ्या होत्या. स्वयंपाकघर हा भाग महत्त्वाचा त्यातला. स्वयंपाकघराला मागचं दार. तर विशेषतः घरातल्या मोठ्या बायका सुनामुलींना सांगून जायच्या की घरात कावळा कुत्र येऊ देऊ नकोस. म्हणजे स्वयंपाकघराला ते अतिशय अशुभ आहे असं त्यांचं म्हणणं असायचं की स्वयंपाकघर म्हणजे अतिशय पवित्र. आता कसं असतं, आता सगळं बंदिस्त असतं, आता आपल्याला काही काळजी नाही आहे तशी फारशी. पण पूर्वी असे वाडेवेळे मोठंच्या मोठं, मागच्या दारात अंगण, पुन्हा मागचं दार स्वयंपाकघराला जोडून. आता कुत्री, कावळे कुत्री येऊ देऊ नको. आता कावळे येऊ द्यायचे नाही म्हणजे काय, गिधाडं येऊ द्यायची, अजून दुसरे पक्षी येऊ द्यायचे. कुत्रं येऊ द्यायचं नाही म्हणजे आणखीन कोणी येऊ द्यायचं तिथे. असं आहे का? असा त्याचा अर्थ आहे का? तर नाही. त्याचा अर्थ असा नाही आहे. म्हणजे हे आपल्याला कळतं आहे ना, अर्थ यातलं समजावून घ्या. आपल्याला हे कळतंय
प्रत्येक वेळी अर्थ स्पष्ट करून सांगावा लागत नाहीये. पण काय आहे माहिती का, या मायेच्या गोष्टी सगळ्या आम्हाला बराबर कळण्याची सवय झाली आहे. त्याचं कारण त्या फक्त बुद्धीच्या साह्याने जाणायच्या असतात. इथे एकच आहे फक्त, प्रत्येक वेळी आम्हाला आता हे कळलं पाहिजे. आम्ही सगळी इन्स्ट्रुमेंट खाली ठेवली आहेत का? फायनली रेसिपी तयार करण्यासाठी सगळी इन्स्ट्रुमेंट खाली ठेवली आहेत का? आम्ही नक्की खाली ठेवली आहेत का? आधी वापर करायचा आहे, सगळ्याचा वापर करायचा आहे. अहो एक अगदी गंमत आहे नेहमीची. डबा खाल्ला, अरे डब्यातलं खाल्लं का डबा खाल्ला? डबा खाणार आहे का कधी आपण? पण आपल्याला अर्थ कळतो त्याचा. ह्याचा अर्थ जे इन्स्ट्रुमेंट आहे ते बाजूला ठेवायचे, त्यातलं काय आहे, सार आहे ते घ्यायचे. चमचे, काटे, डिश सगळं लागतं. पण जे अन्न पोटात घालायचं आहे त्याच्याबरोबर काही आपण चमचे, काटे, डिश खात नाही. शब्द खायचे नाही आहेत. शब्द समजावून घ्यायचे आणि टाकून द्यायचे. आपण शब्द आत्मसात करतोय, शब्द आत्मसात नाही करायचे. शब्दांच्या मागची भावना आत्मसात करायची, शब्दांच्या मागची जाणीव आत्मसात करायची. अत्यंत संवेदनशील आपण असायला हवे आहोत. अतिशय संवेदनशील आपण असायला हवे आहोत. एक या उपनिषदातल्या, म्हणजे हे उपनिषद, तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे उपनिषद आहे तैत्तिरीय उपनिषद. हे तैत्तिरीय उपनिषद. त्याचं नाव असं का पडलं? तैत्तिरीय उपनिषद हे कुठून आलं? प्रत्येक उपनिषद हा वेदांताचा भाग आहे ना, तर ते यजुर्वेदात आहे. तैत्तिरीय अरण्यक, यजुर्वेदातलं तैत्तिरीय अरण्यक. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, एक भाग कर्मकांडाचा आहे, एक अरण्यक आहेत, म्हणजे उपासना वगैरे आहे. नंतर त्याच्या पुढे वेदांत आहे, सगळ्यात शेवटी वेदांत आहे. ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद शेवटी. हे सगळं वेदातलेच भाग आहेत. तर आता यजुर्वेदातल्या तैत्तिरीय अरण्यकामध्ये हे तैत्तिरीय उपनिषद आहे. या उपनिषदाविषयी एक कथा सांगितली जाते. वैशंपायन ऋषी होते आणि त्यांचा एक पट्ट शिष्य, म्हणजे ज्या शिष्याला खूप समजत होतं, खरा तो समजावून घेत होता हे ज्ञान, तो होता याज्ञवल्क्य. तर गुरूंचं काय असतं माहिती का? सगळं जे वागणं असतं ते केवळ एक एक मिनिटापुरती भूमिका असते, बाकी काही अर्थ नसतो. केवळ एक एक मिनिटापुरती ती भूमिका असते आणि त्या भूमिकेतून त्यांना काहीतरी साधायचं असतं. म्हणजे
लॉजिकल त्यांचं काही काही वेळेस वागणं नसतं. असं काही नाही की ते इलॉजिकल वागतात, वेड्या माणसासारखे वागतात, असं नाही. पण गुरुकुलामध्ये ज्या शिष्यांना गुरूंची खूप सवय झालेली असते त्यांच्याबरोबर ते अतिशय प्रेमापोटी किंवा त्या सत्याच्या सहवासात असल्यामुळे ते इलॉजिकली वागतात. काय झालं, हे बॅकग्राऊंड दिलं आहे, आता तुम्ही लक्षात ठेवा. तर याज्ञवल्क्यावर वैशंपायन ऋषी खूप रागवले. एकदा काय झालं माहीत नाही, ते रागवले. त्याने सांगितलं, तुला आत्तापर्यंत मी जेवढं जेवढं शिकवलेलं आहे, अतिशय रागवले ते. आणि म्हणे याला आता एकच उपाय आहे, आत्तापर्यंत तुला जे जे ज्ञान दिलेलं आहे ते तू सगळं काढून टाक तुझ्या अंगातून, अशी त्यांना आज्ञा दिली. ते ज्ञान मला परत कर. आता गुरुचा आदेश आहे, गुरुचा आदेश आहे. आता हे ज्ञान जे प्राप्त केलेलं आहे ते बाहेर कसं काढणार? याज्ञवल्क्याने काय केलं, ते ज्ञान सगळं ओकून टाकलं. आणि मग याज्ञवल्क्यांनी ज्ञान ओकल्यानंतर तो तिथून निघून गेला. आणि वैशंपायन ऋषींनी आपल्या इतर शिष्यांना सांगितलं की तुम्ही तित्तीर पक्षांचं तुम्ही रूप घ्या आता, आणि हे सगळं ज्ञान आता ग्रहण करा, तुम्ही आत्मसात करा, असं सांगितलं. सांकेतिक गोष्ट आहे ही गोष्ट सांकेतिक आहे. असं जर आपण पाहिलं, शाब्दिक, आत्ताच सांगितलं होतं, शब्दांवर फार भर नाही द्यायचा. काहीतरी घाण वाटेल असं ऐकलं तर, तसं ते नाही आहे. काय आहे याचा गर्भितार्थ काय आहे? की गुरूंनी जे ज्ञान दिलं आहे ते याज्ञवल्क्याने इतकं काही आत्मसात केलंय, आणि ते आत्मसात करून स्वतःची काहीतरी त्याला पुष्टी दिली आहे. भरभरून तो ज्ञानी झालाय. आता गुरु ज्ञान देण्यात, फक्त याज्ञवल्क्याला ज्ञान देण्यात ते यशस्वी झालेले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. आणि बाकीच्या शिष्यांना आपली पातळी फार उंच आहे गुरुची असं वाटतंय, म्हणून ते आता आपल्या एका मित्राकडून, आपल्याच एका गुरुबंधूकडून ते शिकतील या उद्देशाने याज्ञवल्क्याला सांगितलेलं आहे की तुझं जे प्राप्त केलेलं ज्ञान आहे ते यांच्या पातळीवर जाऊन तू आता यांना दे. मी सांगितलेलं यांना कळलेलं नाही. इतका मोठा अर्थ आहे त्याच्यात. बरं, आता हे तर झालं, म्हणजे हे महत्त्वाचं आहे की गुरूंची सांगण्याची पातळी फार उच्च असते. गुरुकुलामध्ये तर त्यांनी खूपच ज्ञान आत्मसात केलेलं, आत्मतत्वाला आत्मसात केलं म्हटल्यावर काय बरं, त्या शब्दात सांगता येत नाही. किती उतरवायचं शिष्यांच्या मध्ये. बरं, सगळे शिष्य हे सारखे नसतात. पूर्वी गुरुकुलामध्ये कोणतेही शिष्य, कारण काय ह्याला हे नव्हतं ना, 12वी करायला 11वी लागतेच असं नव्हतं ना तेव्हा.
कुठल्याही वातावरणातून कोणीही शिष्य गुरुकुलात जॉईन होत होता. मग काय करायचं? म्हणून प्रत्येकाची पातळी समान नाहीये. गुरु आटोकाट प्रयत्न करायचे, पण एवढी श्रद्धा गुरुवर ज्याची असेल त्यालाच ते ज्ञान आत्मसात व्हायचं. आणि म्हणून त्यांनी याज्ञवल्क्याला सांगितलं, आता तुला जे ज्ञान मिळालेलं आहे आणि जिथे हे शिष्य कमी पडत आहेत ते तुझं ज्ञान तू आता यांना दे. म्हणून हा आशय. आणि तीर पक्षाचं रूप घ्या ह्याचा अर्थ काय माहिती का? हा जो भयंकर स्थूल देहाचा आम्हाला अहमपणा आहे आणि तो मोठा 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 देह मोठा होणं म्हणजे काय? अहंकार मोठा होणं. तो अहंकार हळूहळू छोटा करा. देहाचा आकार पक्षाच्या रूपात खूप लहान होत जातो. पक्षी हा कितीतरी लहान आहे आपल्यापेक्षा आणि तो उडू शकतो इतका तो हलका आहे. शब्दांचा जो गर्भितार्थ आहे अतिशय सूक्ष्माहून सूक्ष्म त्या गर्भितार्थाच्या मागे 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 आम्ही पंख पसरून उडत गेलं पाहिजे, तर आम्हाला ते जाणवेल. हा एक भाग. दुसरा भाग तित्तीर पक्षी. याचा अर्थ तित्तीर म्हणजे कबूतर. कबूतर ही अतिशय तत्पर असतात, ती अतिशय चाणाक्ष असतात, त्यांचं सगळीकडे लक्ष असतं आणि ती अतिशय सूक्ष्मतेने सगळं टिपत असतात, अलर्ट असतात. उपनिषदांचा अभ्यास करायचा असेल तर सतत असं पाहिजे असं गुरूंचं म्हणणं आहे. आणि गुरुकुलामध्ये असे सांकेतिक भाषा ही फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शब्दशः अर्थ तिथल्या शिष्यांना घेण्याची कधीच सवय नाही आहे. तर इथे आज ही तैत्तिरीय उपनिषदाची प्रस्तावना, इंट्रोडक्शन पूर्ण झालेली आहे. उद्यापासून आपण हे उपनिषद चालू करतो आहोत. ज्याप्रमाणे वय झालं की खाण्याच्या पद्धती आपण बदलतो, वागण्याच्या पद्धती बदलतो, त्याप्रमाणे जसजसं आपण वरवरच्या उपनिषदांकडे जात जाऊ तसतशी आपली विचारसरणी ते सूक्ष्म गोष्टींचं पचन सुलभ होण्यासाठी बदलली पाहिजे. इथे पक्षी हा संकेत अतिशय सुरेख दिलाय. आपलं शरीर तर हलका हवंच आहे, तो प्रश्न नाही आहे, आउट ऑफ क्वेश्चन आहे. म्हणजे पण मन आणि बुद्धी इतकं हलकं फुलकं हवं. म्हणजे मनात कोणत्याही कन्सेप्ट्स घेऊन भरलेल्या मनाने हे ऐकायचं नाही. बेसिक ज्ञान असणं गोष्ट वेगळी, पण रॉंग कन्सेप्शन नको आहे. सगळं मनात कन्सेप्ट घेतले की सगळे ते या मायामोहातले असतात, मग प्रश्न लवकर सुटत नाहीत. आणि बुद्धी अतिशय तीक्ष्ण. इतके पक्षी हलके असतात की ते उडू शकतात, पण त्याची चोच मात्र किती कडक असते. वाटेल ते कडक दाणे फळं फोडू शकते.
केवढी कडक चोच. तशी बुद्धी आमची अतिशय तीक्ष्ण पाहिजे. पण आम्ही आपले हलके फुलके हे सगळं जे काय गुरु देतील, जे उपनिषदांद्वारे गुरु देतात आपल्याला, ते आम्ही अगदी सहज ग्रहण करू शकलो पाहिजे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि